पहा त्या ज्या ठिकाणी दोघं छत आहेत ते म्हणजे कुठं अँगल बी, म्हणजे तुमचा हा पॉईंट कुठला आहे आपला, त्या पॉईंटला म्हणायचं आहे आपण पॉईंट बी. म्हणजे व्हर्टेक्स कोणता सांगतो ह्या ठिकाणी ए बी आहे, दुसरा कुठला आहे बी सी आहे, बरोबर. म्हणून ह्या ठिकाणी ए बी आणि बी सी ज्या ठिकाणी दोघांचा बरोबर मिड पॉईंट दिसतो त्याला म्हणायचं व्हर्टेक्स, त्यालाच म्हणतो आपण शिरोबिंदू. त्यानंतर तुम्हाला थर्ड क्वेश्चन दिलेला आहे, राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म. राईट द नेम्स of the points marked किंवा marked on its arms. आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे, राईट द नेम्स ऑफ द पॉईंट मार्क्ड ऑन इट्स आर्म अँड पॉईंट ए, पॉईंट बी अँड पॉईंट सी. म्हणजे आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे सांगितलेलं आहे हा कुठला आहे, पॉईंट ए आहे, पॉईंट बी आहे आणि पॉईंट सी. आपण हे असं मार्क करू शकतो, राईट द नेम्स ऑफ द पॉईंट मार्क्ड ऑन इट्स आर्म. म्हणजे ह्या ज्या भुजा आहेत ह्या भुजामधला आपल्याला काय करायचं आहे, तर ह्यांच्या पॉईंटची नावं सांगायची. ती पॉईंट कुठला आहे, तर पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी अशी त्यांची काय सांगता येतील आपल्याला नावे सांगता येतील. आता त्यानंतर फोर्थ बघितलं आपण, राईट द नेम्स ऑफ द आर्म्स. राईट द नेम्स ऑफ इट्स आर्म्स. आता ह्यांच्या ज्या काय बाजू आहेत त्या म्हणजे त्याला आपण भुजा म्हणतो. आर्म्स म्हणजे काय, भुजा लक्षात ठेवायचं, बाजू मला वाटलं असतं म्हणजे तुम्हाला समजेल लगेच. ह्यांच्या भुजांची नावं लिहायची ते आपल्याला. मग भुजा म्हणजे काय, बाजू आहे त्यालाच आपण आर्म्स म्हणतोय. ते आर्म्स कोणते आहेत बघा, आर्म पहिला आहे तो म्हणजे ए बी आणि दुसरा आहे तो म्हणजे बी सी. आता पण बघा ह्या आर्म आपण म्हणू शकतोय का, ह्या ठिकाणी 1 पॉईंट आणि इकडे एक ॲरो आहे. म्हणजे जर 1 पॉईंट आणि इकडे ॲरो असेल आणि हा बरोबर असं जोडलेला आहे बा, तर ह्याला म्हणतो आपण रे म्हणतोय. काय रे म्हणजे काय, किरण. रे कुठून स्टार्ट करणार तुम्ही, ज्या ठिकाणी फुल स्टॉप असतो म्हणजे पॉईंट टू नेक्स्ट ॲरोकडे जायचं. ए बी म्हणू नका, बी ए असं म्हणायचं. रे बी ए आणि दुसरा रे कोणता आहे, ह्या ठिकाणी पॉईंट बी आहे, बी सी असं 2 पॉईंट आपल्याला ह्याच्यामध्ये सांगता येते. असे काय आहे बेसिक आपण काय पाहतोय, रिव्हिजन पाहतोय. आता त्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट जो आहे तो आपल्याला काय सांगतोय, इंटेरियर आणि एक्सटेरियर आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट पॉईंट, दिस इज द नेम ऑफ इंटेरियर ऑफ ॲन अँगल. इंटेरियर ऑफ ॲन अँगल. आता ज्यावेळेस आपण ह्यांचा विचार करतोय इंटेरियर ऑफ ॲन अँगल आणि दुसरं काय बघायचं आहे आपल्याला, एक्सटेरियर ऑफ ॲन अँगल बघायचं आहे. मग इंटेरियर कोणतं आहे आणि एक्सटेरियर कोणतं आहे, अशा दोघांची ह्या ठिकाणी आपल्याला नावं सांगायची. मग त्यासाठी ह्या ठिकाणी मी फिगर काढतो, तुम्ही पट्टीनं व्यवस्थित पेन्सिलचा वापर करून हे फिगर काढा. पी ह्या ठिकाणी आहे जी, ह्या ठिकाणी आहे डी, ह्या ठिकाणी क्यू, आर, एन, ओ, टी, एम, यस ह्या रेषेच्या बाहेर आहे यस आणि ए. तर आता इंटेरियर पॉईंट जर म्हटलं आपण तर इंटेरियर म्हणजे काय, आतमधले. आता बघा हा जो आहे अँगल हा असा जर केला तर आतमध्ये कोण कोण आहे तो बघा तुम्हाला लगेच दिसतंय. कोण दिसतंय, एन, एम, ओ, टी म्हणजे पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट ओ आणि पॉईंट टी
अशी तुम्हाला त्या ठिकाणी तिथं नावं दिसतील. ओके, म्हणजे बघा इंटेरियरची नावं सांगा. इंटेरियर अँगल म्हणजे हा ह्या ठिकाणी अँगल झाला. ह्याच्या आतमध्ये असणारे, आतमध्ये कोण आहे ती? पॉईंट एन, पॉईंट एम, पॉईंट टी, पॉईंट ओ, ह्याला म्हणायचं इंटेरियर अँगल. बघा पॉईंट एन हा एक झाला, पॉईंट एम, पॉईंट टी, पॉईंट ओ, म्हणजे ह्या काय म्हणतो आपण? इंटेरियर ऑफ ॲन अँगल म्हणायचं. काय म्हणायचं? इंटेरियर ऑफ ॲन अँगल. आता बघा ह्याच्यामध्येच तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आता हा इंटेरियर ऑफ ॲन अँगल पाहताय त्यावेळेस त्याच्यामधून तुम्हाला काय दुसरा एक अँगल त्या ठिकाणी तयार होतोय. तो म्हणजे कुठला आहे? तर त्याला म्हणतो आपण एक्सटेरियर ऑफ द अँगल. बा सेकंड बघूया. एक्सटेरियर ऑफ द अँगल, आता ह्याच्यामधून फर्स्ट पॉईंट सांगायचा. एक्सटेरियर म्हणजे कोणता? हा अँगल आपण सोडून द्यायचा. ह्या अँगलच्या बाहेर बघा, ह्या अँगलच्या बाहेर असणारं हा पॉईंट पी येणार नाहीत कारण तो अँगलवरती आहे. ह्या अँगलच्या बाहेर कुठला आहे? जी डी एस ई आहे. म्हणजे कुठला येईल? पॉईंट जी, म्हणजे हा कुठला आला? पॉईंट जी आला. नेक्स्ट कुठला आला? पॉईंट डी. त्यानंतर कुठला आला? पॉईंट एस. आणि शेवटी कुठला आला? पॉईंट ई. असं ह्या ठिकाणी ह्याला काय म्हणतो आपण? एक्सटेरियर ऑफ द अँगल म्हणतोय. म्हणजे हा कोण सोडा, कोणाच्या बाहेरची फक्त नावं घ्यायची. त्यालाच म्हणतो आपण पॉईंट जी, पॉईंट डी, पॉईंट एस, पॉईंट ई. त्याला म्हणतो आपण एक्सटेरियर ऑफ द अँगल. आता त्यानंतरचा नेक्स्ट आहे तो म्हणजे ॲडजसंट अँगल आहे. कुठला आहे? ॲडजसंट अँगल. आता हा जो ॲडजसंट अँगल आहे तो नेमका काय आहे आपण बघूया. ॲडजसंट अँगल त्यालाच म्हणतो आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणतो आपण. लगतचे कोन काय म्हणतो त्याला आपण? लगतचे कोन. आता बघा हा जो लगतचा कोन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बघा ह्यांच्यामध्ये नावं सांगावं लागतील. आपण फिगर काढू इथं. हा अँगल पेन्सिलचा स्केलचा यूज करून तुम्ही ही फिगर काढा. पॉईंट बी, पॉईंट एम, पॉईंट डी आणि पॉईंट क्यू. आता ह्यांची नावं सांगायची आहे ती. मग ह्यांच्यामधला संलग्न कोण कोणता असेल तर तो आपल्याला बघायचा आहे. बघा पहिल्या स्टार्टला जर बघितलं आपण तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? ॲडजसंट अँगल आपण पाहतोया बरोबर. ॲडजसंट अँगल असेल तर बघा ह्याच्यामध्ये रे कुठला आहे? एम क्यू आहे. रे कुठला आहे? एम क्यू. हा रे एम क्यू कोणत्या अँगलचा आहे? अँगल बी एम डीचा आहे. कुठला आहे? बी एम डीचा आहे बरोबर. आता बघा ह्याच्यामधून जर बघितलं, आता हा जो एम क्यू आहे बरोबर, हा काय आहे आपला? एम क्यू रे म्हणजे किरण आहे. त्याच्यामध्ये बघा द रे अँगल बी एम क्यू हा अँगल घेतला आपण बी एम क्यू आणि दुसरा अँगल घ्या क्यू एम डी हा अँगल घ्या. ह्या दोघांमध्ये काय आहे तर रे एम क्यू हा कॉमन आहे. काय ह्याच्यामध्ये? रे एम क्यू इज अ कॉमन. तो कसा आहे? कॉमन आहे. मग आता कॉमन जरी असेल तर त्याच्यातला व्हर्टेक्स कोणता आला ह्याच्यामधला? तर ह्याच्यामध्ये आला व्हर्टेक्स कोणता येतो? या यम येतोय. कुठला येतोय? व्हर्टेक्स यम. आणि जरी व्हर्टेक्स यम आला तरी ह्याच्यामधून बघा
हा व्हर्टेक्स एम तर हा कॉमन मिळाला, पण देर इज नो कॉमन पॉईंट इन द इंटेरियर ऑफ दिस अँगल. देर इज नो कॉमन पॉइंट in the interior of these angles, and this angle are called adjacent अँगल्स. त्याला आपण काय म्हणतोय, ॲडजसंट अँगल म्हणत असतोय. तर अशी ही आपल्याला काय होती, फर्स्टला बेसिक इन्फॉर्मेशन हे आपल्याला सांगता येत होती. तर आज आपण हेच फक्त बेसिक इन्फॉर्मेशन पाहूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 15ला आपण स्टार्ट करूया.